तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। तुम्ही इंस्टाग्रामवर फेक अकाउंट्स काढले असतील आणि ते तुम्हाला 2025 मध्ये जर डिलीट करायचे असतील तर तुम्हाला सांगा कशा पद्धतीतून तुम्ही डिलीट करू शकता। एकदम सिंपल स्टेप मध्ये सांगा, फक्त आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि मला कमेंट्स मध्ये सर्वांनी नक्की सांगा तुम्ही इंस्टाग्रामचं फेक अकाउंट कशासाठी काढलं, कशासाठी तुम्ही डिलीट करत आहात। नाहीतर तुम्ही बरेचशाच वेळा कसं होतं की तुम्ही इंस्टाग्रामचे अकाउंट रँडमली जास्त काढले असतात आणि तुम्हाला ते डिलीट करायचे असतात, पण बरेचशा जणांना डिलीट करता येत नाही। तुम्हाला जे काही मी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसच्या माध्यमातून तुम्ही जर तुमचे इंस्टाग्रामचे अकाउंट आहे ते डिलीट करू शकणार। प्रॉपर सगळे काय डिटेल्समध्ये प्रोसेस आहे, फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। तुम्ही चॅनलवर पण आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपण ऑनलाईन ज्या काही मी डिटेल्समध्ये सगळ्या काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि याच पद्धतीतून तुम्हाला अप्लाय करायचे आणि लगेच तुमचा ते डिलीट होणार आहे। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय सांगतो। सगळ्यात पहिले तर जी की इंस्टाग्राम अकाउंट आहे ते मी ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर इथून बघू शकता या अकाउंट मी जी की आहे इथून बघू शकता हे सगळे माझे अकाउंट्स आहेत। यातील मी रँडमली समजा मला हे जे अकाउंट आहे माझं बघू शकता हे अकाउंट जसं की बघू शकता मी अकाउंटवरती स्विच केलं आहे, तर हे अकाउंट जे की आहे हे अकाउंट मला इथून बघू शकता हे अकाउंट आहे हे मला डिलीट करायचं आहे। तर मी कशा पद्धतीतून करू शकतो ते सगळ्यात पहिले तर लक्षात द्या। सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचं इथे प्रोफाईलचा आयकॉन तुम्हाला इथे भेटून जाईल, त्या प्रोफाईलच्या आयकॉनवर तुम्हाला इथून क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला वर 3 लाईन्स दिसतील बघू शकता, त्या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे एक नंबरला अकाउंट सेंटरचा एक ऑप्शन आहे बघू शकता, त्या अकाउंट सेंटरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या अकाउंटचे सगळे डिटेल्स बघू शकता अशा पद्धतीने तुमच्या समोर येऊन जाईल। त्यानंतर इथे खाली तुम्ही स्क्रोल थोडंसं केल्यानंतर स्क्रोल डाऊन त्यानंतर तिथे पर्सनल डिटेलचा एक ऑप्शन भेटेल ओके इथे बघू शकता आणि ह्या स्टेप तुमच्यात अप्लाय करायचे। तुम्हाला जे अकाउंट डिलीट करायचं आहे त्या पर्सनल डिटेल्सवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर ज्या काही पर्सनल तुमच्या डिटेल्स असतील अशा इथे येऊन जातील बघू शकता सगळ्या आलेल्या आहेत। त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो अकाउंट ओनरशिप्स अँड कंट्रोलचा हा ऑप्शन भेटतो बघू शकता इथे आहे, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता डीॲक्टिवेट और डिलीटचा एक तुम्हाला इथे अशा पद्धतीचा ऑप्शन भेटेल ओके। तुम्हाला डीॲक्टिवेट करायचं असेल तरी करू शकता आणि डीॲक्टिवेट म्हणजे काय डिलीट म्हणजे काय सगळं काय तुम्हाला एक्सप्लेन करू सांगतो। तर याच्यावर क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर जी की तुमची आयडी आहे ते अशा पद्धतीतून येऊन जाईल ओके। त्यानंतर सिलेक्ट अशा पद्धतीतून करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघू शकता इथे बरेचसे जण मिस्टेक करतात, इथे 2 ऑप्शन आले। पहिला जो की ऑप्शन आहे डीॲक्टिवेट अकाउंट आहे आणि दुसरा डिलीट अकाउंट। आपल्याला काय करायचं डिलीट करायचं आहे। सगळ्यात पहिले तर डीॲक्टिवेट म्हणजे काय समजून घ्या। जसं की समजा तुम्हाला जी की अकाउंट आहे काही दिवसांसाठी जी काय बंद करायचं आहे म्हणजे टेम्पररी डिलीट करायचं नाही, नंतर तुम्ही ते अकाउंट आहे ते लॉग इन करू शकता। आणि जर तुम्ही डिलीट अकाउंट जर केलं तर परमनंटली तुमचं अकाउंट आहे ते डिलीट होणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं डिलीट करायचं, तर इथे आपण डिलीट सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर ते कंटिन्यूचा ऑप्शन भेटेल, त्या कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथून तुम्ही कोणतेही एक रिझन सिलेक्ट करून घेऊ शकता, जसं की तुम्हाला डिलीट कशाने करायचं कशासाठी काय तर रिझन तुम्ही येथून कशा पण पद्धतीने देऊ शकता। जसं की मी एक रिझन सिलेक्ट केलं त्यानंतर इथे कंटिन्यूचा तुम्हाला इथे ऑप्शन भेटेल, त्या कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्या। त्यानंतर इथे तुम्हाला डायरेक्ट काय करा कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करा, जसं की तुमचे फोटोज व्हिडिओ रिकवर करा अशा पद्धतीतून ते म्हणत आहेत। तर आपल्याला काही सुद्धा गरज नाही, कंटिन्यूवर क्लिक करून घ्या ओके। ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यूवर क्लिक करशाल त्यावेळेस तुम्हाला जी की आहे इंस्टाग्रामचा पासवर्ड जी की मागितला जाऊ शकतो, तो पासवर्ड तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे। जो काही तुमचा पासवर्ड इथे असेल तो तुम्हाला पासवर्ड टाकायचा, जसं की माझा एक पासवर्ड आहे अशा पद्धतीतून मी इथून टाकून घेतो ओके। टाकल्यानंतर इथे कंटिन्यूचा एक ऑप्शन भेटेल। जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर फॉरगेट पासवर्डवर तुम्ही इथे बघू शकता फॉरगेट पासवर्डवर क्लिक करून जे की आहे फॉरगेट करू शकता। ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू करणार आहे त्यावेळेस तुमचं अकाउंट आहे ते 30 दिवसाच्या आत डिलीट होणार आहे। मी हे डिलीट करणार नाही, तुम्ही अशा पद्धतीने हीच प्रोसेस कंप्लीट करून तुमचं जे की अकाउंट आहे ते डिलीट करू शकणार आहेत। कंटिन्यूवर क्लिक करा, इथे कंटिन्यूचं ऑप्शन आहे, त्यानंतर तुमचं अकाउंट आहे ते परमनंटली डिलीट होणार आहे। हा होता आज तुम्हाला समजलं असेल फेक अकाउंट कशा पद्धतीतून डिलीट करायचं। 2025 मध्ये बऱ्याचशा जणांना डिलीट करता येत नव्हते, एकदम सिंपल स्टेपमध्ये मी सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।